अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन हे 22 जानेवारी रोजी होणार असून संपूर्ण भारतभर अक्षता कलश येत आहेत। आज पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकल हिंदू समाजाचे स्वयंसेवक अक्षता कलश श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतलेले असून राम मंदिर उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। तर आज दुपारी 3 वाजता अक्षता कलश शोभायात्रा निघणार असून संपूर्ण पंचक्रोशीतील हजारो भाविक हे दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत। अयोध्येवरून पंढरपूर तालुक्याला अक्षता आलेल्या आहेत आणि त्या अक्षताचं असणारं समर्पण प्रत्येक ठिकाणी आपण विठ्ठलचरणीही केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर प्रत्येक घरात ह्या अक्षता पोहोचल्या जाणार आहेत आणि त्या निमित्ताने आज विठ्ठल मंदिरात आम्ही सर्वजण आलेलो आहोत। आजचा काय कार्यक्रम? आज दुपारी पंढरपुरामध्ये या असणाऱ्या कलशाची शोभायात्रा निघणार आहे आणि ती शोभायात्रा दुपारी 3 ते 6 या दरम्यान प्रदक्षिणा रोडवरून टिळक स्मारकला त्याचं असणारं प्रत्येक तालुक्यात जी काही गावं आहेत त्या गावांना या अक्षताचं वितरण केलं जाणार आहे।